नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा गोळीबार जोरदार सुरू केलेला आहे। भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानलाही जशास तसं प्रत्युत्तर दिले। उरी बारामुल्ला या सेक्टर्समध्ये नियंत्रण रेषेवर हा गोळीबार होतोय। शिवाजी काळे आपल्याला अपडेट देतात। शिवाजी, काय तपशील? उरी सेक्टरमध्ये सध्या पाकिस्तानकडनं गोळीबार केला जात आहे आणि सर्व नागरिकांना जे आहे घरामध्ये सुरक्षित ठिकाणी राहण्याची सूचना करण्यात आलेली आहे। सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर कालपासूनच पूंछ असो, उरी असो, बारामुल्ला सेक्टर असो, या सेक्टरवरती सातत्यानं गोळीबार जो आहे तो केला जात आहे एलओसी मध्ये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुपवाडा आणि अखनूर या भागामध्ये देखील आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गोळीबार जो आहे तो केला जात आहे। आणि ज्या पद्धतीने या अगोदर देखील 2016ला आपण पाहिलं तर उरी या ठिकाणी हल्ला पाकिस्तानकडनं करण्यात आला होता। त्यानंतर आपण सर्जिकल स्ट्राईक केला होता। हा तोच भाग आहे ज्या ठिकाणी अशा पद्धतीने गोळीबार केला जात आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी आपण पाकिस्तानवरती ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं होतं त्याच वेळेस पाकिस्तानने मोटर शेलचे गोळे जे आहेत ते डागले होते। मोटर शेल म्हणजे नियंत्रण रेषेवर अशा तोफा असतात ज्या सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी वापरल्या जातात आणि त्यामुळे घराला चित्र पडतात किंवा आजूबाजू एखाद्या घरामध्ये गॅसची टाकी असेल तिला जर ती बॉम्बचा गोळा गेला तर पूर्ण घर उद्ध्वस्त होतं। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना उद्ध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानकडनं अशा पद्धतीने मोटार शेलचे गोळे जे आहेत ते डागले जातात। त्यानंतर आर्टिलरी फायरिंग असते। त्या आर्टिलरी फायरिंग अलीकडच्या काळामध्ये त्यांनी बारामुल्ला, पूंछ सेक्टर, नौशेरा आणि टॅगनर भागात या जे पाकिस्तानचा जो लागून भाग आहे भारताच्या एलओसीचा त्या भागामध्ये सातत्यानं अशा पद्धतीने गोळीबार जो आहे तो केला जातो। पूंछ सेक्टर मध्ये असं होतं की पूंछ सेक्टर पाकिस्तानचा जो भाग आहे तो वरच्या बाजूला येतो आणि भारताचा जो पूंछ सेक्टरचा भाग आहे तो खालच्या बाजूला येतो। त्यामुळे पूंछ सेक्टर मध्ये पाकिस्तान त्या गोष्टीचा फायदा घेतो आणि सर्वसामान्य नागरिकांवरती बेछूटपणे हल्ले करू शकतो पाकिस्तान। आणि अगदीच या गोळीबारामध्ये मोठं नुकसान सुद्धा होतंय सीमा भागामध्ये। मात्र भारतीय लष्कराकडून सुद्धा जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे। शिवाजी, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।